नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आज घरात होती फक्त भेंडीची भाजी आणि नॉर्मल भेंडीची भाजी खायला खूप कंटाळा आलेला. तर मग म्हटलं आज आपण स्पेशल मसाला भेंडी फ्राय बनवूया आणि ही रेसिपी सगळ्यांसोबत शेअर देखील करूया. चला तर मग ही मसाला भेंडी फ्राय कशी तयार करायची ते बघूया. अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळात ही भाजी तयार होते. या रेसिपीसाठी आपण अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतली आहे. त्याचा वरचा आणि मागचा भाग कापून घेतला आहे आणि मधून एक स्लिट मारली आहे. यामधल्या बिया आपण काढून घ्यायच्या आहेत. भेंडी व्यवस्थित पुसून घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यात पाण्याचा अंश राहिला तर भेंडी चिकट होण्याची शक्यता असते. यामधल्या सगळ्या बिया आपण व्यवस्थित काढून घेऊ. आणि मधून भेंडी चिरून घेऊ. अशा प्रकारे आपण सर्व भेंडी अशीच चिरून घेऊ व्यवस्थित. बघा आपली भेंडी चिरून झाली आहे. यात आपण 2 ते 2.5 चमचे बेसन घालू. त्यानंतर अर्धा चमचा हळद, 2 चमचे जिरं आणि धनेची पावडर, 2 ते 3 चमचे लाल तिखट. सध्या यात मीठ घालायचं नाही, नाहीतर भाजीला पाणी सुटतं. हे मसाले आपण भेंडीला छानपैकी लावून घ्यायचे आहेत. हे मसाले व्यवस्थित मिक्स झाले आहेत. आता आपण गॅसवर कढई तापायला ठेवू आणि त्यात 2 चमचे तेल टाकू. तेल गरम झाल्यावर यात आपण आपली भेंडी टाकून घेऊ आणि सुरुवातीला 1-2 मिनिटं हाय फ्लेमवर ही भेंडी परतून घेऊ. हाय फ्लेमवर परतल्यामुळे भेंडीत थोडाफार जो पाण्याचा अंश उरलेला असतो तो देखील निघून जातो आणि आपली भेंडी थोडी कुरकुरीत तयार होते. 2 मिनिटं झाल्यावर गॅस थोडा मीडियम करायचा आहे आणि भेंडी तशीच मध्ये मध्ये हलवत हलवत फ्राय करून घ्यायची आहे. थोड्याच वेळात आपल्या भेंडीचा रंग हळूहळू बदलत जाईल. मध्ये मध्ये व्यवस्थित हलवून घ्यायची आहे भेंडी, नाहीतर कधी कधी खाली कढईला लागते. बघा आपल्या भेंडीचा कलर किती छान आला आहे. आता यात आपण शेवटी थोडंसं मीठ टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करू. बघा किती सोपी होती ही भेंडी मसाला भेंडी फ्रायची रेसिपी.
आपली मसाला भेंडी फ्राय तयार झाली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी मला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलवरच्या बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू.